मंडळी. काय काय झालंय तुला? काय काय डिझनीलँडला जाऊ मग तुला कळेल. तर आम्ही आता चाललोय डिझनीलँडला आणि मला तिकडचं काही माहित नाहीये कारण मी कधी कार्टून बघितलेलं नाहीये. आई ना काय करायची की मला जेवणाचं ताट असं द्यायची, बोलायची 20 मिनिटात जेवण आटप, 20 मिनिटानंतर अभ्यासाला बसायचंय. त्याच्यामुळे मी काही ते कार्टून बघितलं नाही. म्हणजे मी काय कार्टून बघितलंय, टॉम अँड जेरी बघितलंय, पापाय द सेलर मॅन बघितलंय, पण हे सगळं डिझनीलँडशी नाहीये ना रिलेटेड, नाहीये. सो बाकी जे काही आहे ते मला काही माहिती नाहीये. पण तरी सुद्धा मी चालले डिझनीलँडला. आणि कुणाला डिझनीलँड बद्दल जास्त आकर्षण आहे ते बघ पाठी त्याचं. डिझनीलँड मधलं सगळ्यात फेमस कॅरेक्टर मिक्की. मिक्की माहितीये, मिक्की माऊस माहितीये ना, कार्टून नाही भेटले त्याचं. मला वाटतं त्यावेळेला गावांमध्ये डिझनीवाला चॅनल नव्हतं ज्या ह्याच्यात मी बघितलं. कार्टून नेटवर्क आणि पोगो होतं. डिझनी नाही बघितलं आम्ही कधी, मला आठवत नाही. केबल नंतर आली, पहिलं तर डिश होतं. त्याच्यासाठी आहे ना डिझनी चॅनल वरती पण सगळं लागायचं. पण सहारा म्हणून एक चॅनल होतं, त्याच्यावरती दर संडेला त्यांनी चालू केलं होतं जस्ट किड्स. त्याच्यात 3-4 गोष्टी होत्या. एक प्रत्येक सीझनला म्हणजे सिंड्रेलाचं एक हे होतं. सिंड्रेला सगळ्यात चांगली स्टोरी ह्याच्यातली पण डिझनी वाल्यांची. सिंड्रेला, अजून काय होतं, झोरो वगैरे पण ते होते. झोरो आय थिंक डिझनी वाल्यांचं नसेल. मला हे सगळं नाही माहितीये, मी येते फक्त. आणि तुम्हाला सगळ्यांना मी सांगते, मी DDLJ सुद्धा नाही बघितलंय, पण मी स्वित्झर्लंडला पण जातेय. मला नाही माहिती आहे ते सगळे मूवीज. हे माहितीये मला, तेवढं माहितीये जा सिमरन जा वगैरे ते. कबूतरचा फेमस डायलॉग ना माहिती? थोडं थोडं माहितीये रे, पण मी तो मूवी नाही बघितलाय पूर्ण. अरे त्यातले कबूतर पण तो ओरडत होता ना, तो पण फेमस झालेला. हा, आम्ही काय खातोय हे सगळं, मला खूप भूक लागली पण आता काही ऑप्शन नाही आमच्याकडे. आम्ही हे असंच सगळं पाव खातोय. व्हेजिटेरियन लोकांचे तर खूप जास्त हाल आहेत, म्हणजे अति हाल आहेत. इथे जे फूड मिळतं ना ते आपण नाही खाऊ शकत. म्हणजे आम्हाला चॅलेंज दिलं होतं साकेत दादाने, की मी त्याला सांगितलं होतं की आम्ही पिझ्झा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खाऊन राहू शकतो, आम्ही करू ऍडजस्ट एवढे दिवस. पण 2च दिवस झालेत आणि आम्ही वैतागलोय, कारण इथे ब्रेकफास्टला पण तसेच पाव वगैरे काही आपण काहीच नाही खाऊ शकत आहोत इकडचं, असं वालं फूड आहे. आणि ॲडिओनाने खूप छान रेस्टॉरंट तुमच्यासाठी, त्यातल्या त्यात इथे इंडियन फूड म्हणजे खूप लक्झरी आहे आणि खूप महाग मिळतं, अति महाग. जेव्हा तुम्ही ग्रुपसोबत येता ना तेव्हा ते तुमच्यासाठी खूप सोयीस्कर होऊन जातं. आणि ॲडिओनासोबत मी याच्या आधी बरेच टूर केले, त्याच्यामुळे ते खूप छान प्लॅन करतात. आणि आताही आम्ही जिथे जिथे फिरतोय ना तिथे ते त्यांची जी सप्टेंबरमध्ये टूर येणार आहे त्या टूरसाठी खूप छान त्यांचं प्लॅनिंग चालू आहे आणि ते मी बघते स्वतः. आम्ही आता कारने फिरतोय सगळीकडे, त्यामुळे आम्ही नवीन नवीन रेस्टॉरंट्स, नवीन नवीन गोष्टी ट्राय करतोय. आपल्याला खूप क्रेज असते की आपण बाहेरच्या देशात गेल्यानंतर तिकडचं काहीतरी ट्राय करणार. इथे आम्ही ट्राय केलं, आय थिंक दुरुम खाल्लं ना रे आपण. दुरुम म्हणजे इकडचा शॉर्मा, पण तो सुद्धा एवढा काही वाव नव्हता. किंवा आपण खूप चटपटीत खातो, इकडचे लोक तसे चटपटीत खाणारे नाहीत, खूप लाईट खाणारे आहेत, मसाले नाही. आणि मसाल्याचं जेवढं काही असेल ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे. त्यामुळे कधीही युरोप टूर स्वतः प्लॅन करायला जाऊ नका, घाणेरडं फसाल. आणि आम्ही आता असं सेल्फ ड्राईव्हवरती आलोय, आम्ही आमचं फिरतोय, त्या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही त्यांच्यासोबत मस्त एक्सप्लोअर करतोय. आणि आम्हाला हा सुद्धा अनुभव आला आणि त्यातून कळलं की टूर्स का महत्वाचे असतात. आणि आमच्याकडे एवढा वेळ अजिबात नाहीये की आम्ही आमचं प्लॅन करू, आम्ही ठरवू की इथे जायचंय, इथे हे खायचंय ते खायचंय. जे बरेच जण करतात की मी माझी टूर स्वतः प्लॅन करणार, तसं नाही आमच्याकडे वेळ. त्याच्यामुळे तुम्ही प्रेफर करा की तुम्ही कोणावरती तरी बिनधास्त विश्वास ठेवून जाऊ शकता. आणि मी तुम्हाला सांगते, प्लीज ॲडिओनावरती विश्वास ठेवून जा, तुमचे हाल अजिबात होणार नाहीत. आता काही जणांना असं वाटतं की अरे काय तुम्ही असे शोधत का फिरताय, तर आम्ही बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करतोय. म्हणजे जर समजा माझ्यासारखे कोणी आले फिरायला, ज्यांना असं गाव साईड बघायला आवडते किंवा हे आवडतं, तर तुम्ही आयफेल टावरचा आमचा एक्सपिरियन्स बघितलाच असेल. आम्हाला असं वाटलं की वरती जाण्याचं वेस्ट ऑफ मनी, पण जेव्हा इंडियात आम्ही असलो असतो आणि आम्हाला जर कोणी सांगितलं असतं की नाही वरती जाणं वेस्ट ऑफ मनी आहे, तर आपल्याला असं वाटलं असतं की ते टूर कंपनीवाले पैसे वाचवायला तर सांगत नाही आहेत ना, असं होतं आपलं. त्याच्यामुळे ज्याने त्याने त्याचा अनुभव घ्यावा आणि त्याच्यावरनं त्याने शिकावं. पण तुम्ही नक्की येणाऱ्या सप्टेंबरच्या टूरसाठी ॲडिओनाला कॉन्टॅक्ट करा. बरेच टूर्स असतात त्यांचे, पण युरोपला यायचं असेल तर सप्टेंबरमध्ये नक्की या. सो आता आम्ही डिझनीलँडला जायला निघालोय आणि ज्या पद्धतीचे कपडे मी घातलेत त्यात मला फार थंडी वाजत आहे, तर मला जॅकेट घेण्यावाचून काही पर्याय नाही. आणि इथे
अति थंडी आहे, अति यार, काय थंडी आहे. स्वेटशर्ट घ्यायला पाहिजे आता. केवढं गार आहे बघ बाहेर. आपण स्वेटशर्ट घेऊया परत हॉटेलला. आपण मॉलमध्ये आलो इकडे. जॅकेट घेऊन आलो. विकत घ्यायचा नाही मला. आपण माझे भांडण सगळं, माझी बॅग हे करण्यात माझे सगळे स्वेटशर्ट कॅन्सल केले. प्लेट कुणाल काय शॉपिंग करायची आहे पण इथे? हे ते ध्रुवला घेऊया. ते गळ्यात घालतात ना लहान लहान बाळ, इंस्टाग्रामवर दिसत ते खात असतात त्यांचे. इथे इथं पडतो मग ते इथे हात घालून खातात ते. मला आवडलं. हे घेते. हे काय रेनकोट? रेनकोट आहे पण हे काय उपयोगाचं नाही उपयोगाचं आपल्या इथल्या पावसात. हे रेनकोट म्हणजे दुसरं काहीतरी बघते अजून. छान आहे कुणाल, म्हणजे मी काही दिवसांनी मी हे घातलेलं दिसू शकते लोकांना. मस्त आहे. घे ना घे ना, मला आवडलंय. मी घाले नाही. काय काय घेतलं? मी भरपूर काय काय घेतलं. ते हेच घेतेस ना? हो त्यांना ते घेते. चप्पल मस्त भेटली त्यांना पावसासाठी. म्हणजे तू तुझ्यासाठी चप्पल घेणार पण मी नाही. नको, तुला साईज कळत नाही आणि तू वाटलं तर टोप्या घेतल्यास ते घातल्यास टोप्या त्यांना बघितलं मी. हो हो आहे. दोघांसाठी दोघं आहे. आम्ही दोघं आहोत आणि अजून दोघं आहेत. माझा मित्र आणि मैत्रीण, त्यांच्यासाठी चौघांसाठी करतोय आम्ही. स्पेसिफिक असं नाही, तुम्ही सजेस्ट करा ना आम्हाला. 35 35 डेज साठी. टाइम वेस्ट करू तिचा. तिला सांग कुणाला नंबर लावलास तू. हॅलो अनुष्का. हॅलो. आम्हाला परत ट्रिप वरती घेऊन जाते. आम्ही ऑलरेडी युरोप टूरला आहोत. तुला कुणी पाठवला हा नंबर अनुष्का? मी तो तुला फोन करत होतो, तिला लागला. अच्छा ओके ओके. हा कुणालचा नंबर आहे, कुणालचा. माझ्याकडे हा नंबर, मला मेसेजेस मध्ये दिसला हा नंबर, तिथून कॉल केला होता. नाही मी नाही पाठवलाय तुला स्क्रीनशॉट मध्ये. माझ्याकडे सेव्ह आहे कुणालचा नंबर. पण हे सगळं पार्किंग खालीच आहे. ओके अच्छा, म्हणजे पुढे आहेत का? तू मला कॉल केला होतास या नंबरवरून. अच्छा अंकिताने. सो मला तो एन्क्वायरी. ओके. सो मी एन्क्वायरीचा कॉल समजून तो मेसेज केला आणि ऑफिस मध्ये दिला नंबर. एवढे मोठे झालात तरी डिझनीलँडला का जाताय? का जाताय पण याचं उत्तर आहे का? लहानपण जगायला परत. मी तर पहिल्यांदाच बघायला चालले. ही कोण आहे? चलो. मला इथे आल्यानंतर आता असं वाटतंय की मला काही कळणारच नाहीये. असं किती चालायचंय? चालायचंच आहे. अच्छा. दिवसभर चालायचं. सो ती एंट्री आहे ना? कुणाल कुणाल कुठे? अरे पण गायब होतो सर. चुरोज. माहिष्मती सिंहासनाच्या राजमाता सुद्धी मॅडम. काढायचं इथे तुझं? हो इथे काढायचंय. मोबाईल की कॅमेरा चेक करू नको. नाही अरे कॅमेराचे फोटो काय फरक पडतो.
आम्हाला लागली होती भूक म्हणून आम्ही आधी खाऊन घेतलं आणि आता आम्ही चाललोय डिझनीलँडच्या आतमध्ये. म्हणजे अजून चालू नाही झाल्यात का? कुठेतरी डेंजर ठिकाणी नेऊ नका मला. साधीवाली तुझ्यावर रोलर कोस्टर. कुणाल तुम्ही मला कुठे घेऊन चाललाय? तुम्ही मला सांगितलं साधी राईड. मला काय माहित नाहीये म्हणून तुम्हाला वेडं बनवताय ना. मी घाबरत नाहीये, मी स्काय डायव्हिंगच्या विचाराने आले आणि रोलर कास्टर फास्टर कसलाय. काय झालं? अच्छा ही लाईन आहे का? अच्छा ती राईड आहे. एकदम सोपी, एकदम सोपी. उलट पुलटे करणार. उलट पुलट करणार. खरंच माझी हेअरस्टाईल खराब होणार. बांधून ठेवायची. मला हायपर स्ट्रेस देतोय स्वतः. जम्प टू गॅलेक्सी. अयो अच्छा हे करणार होत आपण. अय्यो नाही नाही. होय होय. पहिल्याच राईडनी घाम काढला. मला वाटलं काहीतरी आता झालं उलट. येडी काय घाबरायचं? भीती गेली पाहिजे. काय 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 वाटतंय? घाबरली? मला वाटलं मध्ये काय तू हे विसरलास का की माझं आत्ताच लग्न झालंय. आत्ता कुठे मला जगावं असं वाटतंय. राईट अच्छा इथे फोटो मिळणार. माझा तर डेंजरच असणार. म्हणजे काय खरे फोटो मिळतात की त्याचे पैसे द्यायला लागतात? किती रुपये? किती रुपये द्यायला लागतात? सापडणार तर 100% ते त्या सिक्वेन्स नाही. 85 युरोज. मला नको आहे एवढा महाग. 8,500चा फोटो. चल त्याचा फोटो काढून घे. दिसला बघ तरी कशी दिसतेस तू राईड मध्ये. येईल ना. नाही 85 युरोज नाही आहे. 17 युरोज आहे.
सिंगल फोटो 17 युरो 1700 रुपये. हा तू आहेस? हा तू आहेस? ही मी आहे. तर बघ काय पायरेट्स ऑफ कॅरिबियन परत एक राईड आहे. नाही राईड नाही ना. पायरेट्स ऑफ कॅरिबियनचं काय आहे रे? एक मिनिट काय काय जॉनी डेपच्या प्रेमात पडशील. मग तुझं काय करू? मग तुझं काय करू? काय काळोख आणि काय मला काही माहित नाही बाबा. चोर. तर डिझनीलँडमध्ये असे वेगवेगळे सेक्शन्स आहेत जिथे डिझनीचे जेवढे काही सिरीज मूवीज जे काही आहे त्याबद्दल सगळं असं त्यांनी एक त्यांचं जग बनवून ठेवलंय आणि ते बघण्यासाठी आपण अशा वेगवेगळ्या राईड्समधून फिरतो आणि त्यातनं ते अनुभवतो. तर सगळ्यात पहिली राईड आम्ही केली होती ती रोलर कोस्टरवाली होती. त्याच्यात तर काही ते डेंजर होतं, पण इथे हे वेगळं आहे. इथे ती सगळी स्टोरी त्यांनी एका त्या ह्याच्यामध्ये दाखवलेली आहे. अशी गुहेमध्ये जायचं आणि बोटमध्ये आपण असतो आणि आपण ट्रॅव्हल करत असतो आणि ती संपूर्ण स्टोरी अशी छान चालू असते आणि ती आपण बघतो. असं त्यांनी लहान मुलांसाठी वगैरे मोठ्यांसाठी असं बरंच काही काही बनवून ठेवलेलं आहे आणि जे बनवलंय ते अतिशय सुंदर आणि बघण्यासारखं आहे. Stay seated at your boat making until you reach the dock. A crew member will tell you when to stand. You can't let go. काय ते त्याच्यातलंच किती रुपये? किती नाही बघ. युरो 22 युरो म्हणजे आपल्या CST ला एका बाबा हे CST ला नाही. हे नाही मिळत. मी दाखवतो काय. तुला आवडलं तर घे. नाही काही गरज नाही. तुला सगळं मला आवडतं हे जॅक्स पायरेट्स ऑफ कॅरिबियन मध्ये. मग घे ना इथली आठवण. तू काय करतोयस? घ्यायचं का तुला? घे गपचूप चल. हे कपडेवाला ठेवायचं नसतं घरात, नाही तर घेतलं असतं. ओके. त्या झाडात काहीतरी आहे ना? तेव्हा त्या झाडात काहीतरी आहे. वरती ट्री हाऊस सारखं केलंय. लोक इकडून जाऊन असं वरून येतात. एंट्री इकडून आहे. नाही सॉर्टी म्हणजे एक्झिट. हे खोटं आहे ना? पण किती मस्त बनवलंय. हा काय सुंदर आहे हे. माझं काय तोंड घेतोय? तुला करायचंय की नाही? करू करू. 360 फिरणार आहे. आता ती तयार आहे, नको घाबरूस. मग असे गेले होते ना ते पण 360 फिरलो होतो. नव्हतं फिरलो. जास्त इंटेन्स आहे. 360 फिरलोच नाही. येस विल डू इट. विल डू इट. चलो लेट्स गो. वर्टिकल घेऊन जा. गरगरलीस? नाही गरगरले नाही. मस्त वाटलं. सारे तुम्ही हरवी आहात. मला वाटलेलं डिझनीलँड मध्ये किती मस्त सोडू. मस्त वाटलं पण मला. एकाला एकदम
फेरी टेल आहे. एकालाही मी ओळखत नाहीये पण छान वाटलं मला काही कार्टून माहित नाही पण छान वाटलं. ते राईड्सने फक्त तुम्ही मला जरा गरगरवलं बाबा. डेंजर होतं जे काय होतं. एक राईड करूया. हा सकाळी सकाळी फोन करतो ना ते. ठीक आहे झोपायची. अगं ही काय झोपायची वेळ आहे का? झोपायची वेळ आहे बघ ना. 8 वाजलेत आमच्या इथे. 8 पेपर आमच्या इथे 8 झोपायची वेळ आहे. नाही अभ्यास कर नको. अभ्यास करून झाला आता 6 वाजता उठणार. मस्त आहे यार इंडियातलं जेवण बिवण मस्त. आम्ही म्हणजे बाहेरच असतो ना. आम्ही येत नाही इंडियात सध्या नाही ना. मजा येते. मजा नाही यार तुमची मजा आहे. राईट कुणाल राईट. काल पॅरिसची जत्रा बघितली, आज डिझनीलँडची जत्रा बघितली. ना वरती पावसाचे ढग आले तर. हा पावसाचे ढग. कुणाल तू आज जाम खुश दिसतोयस. काल आयफेल टॉवरला अजिबात नव्हतास. काय रे कुणाल? बावळट वाटत होते सगळे. काय पण उगाच नाटक करायला आलेले फक्त प्रपोज करायला. तुला इथलं आवडलं? खूप जास्त. मला असे किड्स मूव्हीज पण आवडतात. मला खूप आवडतात. मला ही नेतोच. मी पहिलं आहे ना एखादा मूवी. मी काय कुकुला बाळ आहेस? मी एकटा मूवीला जाऊ शकतो. जाऊ ना. जा. तर हे जे डिझनीचे कार्टून कॅरेक्टर्स आहेत हे ते मुलांना खरे असे बघायला मिळतात. त्यामुळे त्यांना खूप आनंद होतो आणि ते खूप मजा करतात. इथे हा एक खूप लहान मुलांसाठीचा सेक्शन होता आणि जो मला अतिशय आवडला आणि मला वाटतं की तुमची सुद्धा लहान मुलं खूप एन्जॉय करतील. त्यामुळे मी हा पूर्ण शूट केलाय आणि मी हा पूर्ण ह्या व्लॉगमध्ये ठेवलाय.
इथे रात्री 10:30 वाजता या सगळ्या कार्टून्स जे आहेत कॅरेक्टर्स त्यांची एक परेड होते, पण आम्हाला तेवढा वेळ थांबायचं नव्हतं, त्यामुळे आम्ही ठरवलं की एक राईड अजून करू आणि मग आपण निघू. Où se retrouvent les pires malandrins de toute la galaxie. Eh oui. आता ही लहान पोरांची राईड आहे.
मगाशी पण लहान पोरांची घेऊन एक मीटर 20 सेंटीमीटर खालची पोरं हुसकून देत होती. किती भारी दिसतंय येडे, हे आपल्या लोकांना बघायला भारी वाटेल. कसला विचार करतोय? असंच हे कसं बांधलं असेल. डिझनी कॅसल म्हणजे डिझनीचा राजमहाल. काय तो हा मेन रोड आहे, त्याच्यावरती फेस्टिवल. या पोराचं आयुष्य मस्त आहे म्हटलं, झोपलाय. तर अशा प्रकारे आम्ही जास्त वेळ नाही थांबलो, जेवढं आम्हाला जमलं आम्ही फिरलो, मस्त एन्जॉय केलं आणि जाता जाता नवऱ्याने पराक्रम केला. पूर्ण सालपटून काढलं बस, आता ते नको चल एकतर इथे फार्मसीमध्ये असं काही मिळत नाही की तुम्ही डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय काहीच घेऊ शकत नाही, ना डेटॉल मिळत ना काही क्रीम मिळत. इथे मी बघितलं एवढंसं खोबरं 300 रुपये होतं, हे असे मँगोचे स्लाईस होते हे काहीतरी 550 रुपये होते. ह्या सगळ्या गोष्टी मी तिथे बघितल्या. इथे विचारलं कोणाला बँडेज मिळतात, कारण कुणालच्या बोटाला एक लांब लचक कट गेलाय. तर आम्ही मस्त डिझनीलँडला जाऊन आलो, खूप मज्जा आली आणि मी पहिल्यांदाच अशा सगळ्या राईड्स केल्यात, मला काही माहीत नव्हतं तरी सुद्धा मी अशी माहिती करून घेतली. कुणालचं असं म्हणणं होतं की तिथल्या वाईब्स खूप छान होत्या, म्हणजे काल आम्ही पॅरिसला गेलो तर सगळ्या वाईब्स अशा होत्या डल, आणि आज आम्ही डिझनीलँडला गेलो तर तिथे सगळे हॅपी आणि सगळी छोटी छोटी मुलं होती ना, त्यामुळे ती एक वातावरणामध्ये एक पॉझिटिव्हिटी होती आणि खूप मस्त वाटलं, खूप एन्जॉय केलं. ज्या पद्धतीने त्याने ते सगळं बनवलंय ते नक्कीच बघण्यासारखं आहे. सो तुम्ही सुद्धा तुमची ट्रिप नक्कीच प्लॅन करा, डिझनीलँडला तुमच्या मुलांना नक्कीच घेऊन या, कारण ते सगळे हे कार्टून्स बघत असतील. मी तर बघितले पण नाही, पण एन्जॉय केले. आणि बाकीचं जे काही बघायचं राहिलं वेब सिरीज वगैरे ते आम्ही बघेनच ना. हो ना कुणाल? पायरेट्स ऑफ कॅरिबियन पहिलं, नंतर डिझनीचे काही. आता असा वेळ काढेन थोडाफार की ज्याच्यामध्ये आपण असं काहीतरी नवीन गोष्टी बघू सुद्धा. पण मला खूप मजा आली आणि सगळ्यांनीच हे अनुभवलं पाहिजे एकदा तरी. त्यासाठी सेव्हिंग करा, ह्या वर्षी नाही 2 वर्षांनी 3 वर्षांनी कधीतरी जा, पण नक्की डिझनीलँडला जा. मी सकाळी वाचलेलो नाहीये फक्त आता मंजुलिका आहे. हा मोजुलिका मी वाचलेलं सगळं. आज आहे मिसळीचा बेत. पॅरिस मध्ये आम्ही घेतोय मिसळ. पॅरिस मध्ये मिसळ. तर आम्ही हे हॉटेलमध्येच बनवतो आणि हे सगळं रेडी टू कुक आम्ही घेऊन आलो होतो. तर तेच फक्त उकळत्या पाण्यामध्ये सगळं ऍड करून थोडंसं विचित्र लागते, पण काय सध्या काही दिलं तरी आम्हाला छानच लागते. अशा पद्धतीने आम्ही हे आता मिसळ खाणार आहोत. या ब्लॉगमध्ये एवढंच. आम्ही उद्या निघतोय ब्रुजला जायला, त्यानंतर आम्ही ॲम्स्टरडॅमला पण जाणार आहोत, आम्ही स्वित्झर्लंडला पण जाणार आहोत, आम्ही प्रागला पण जाणार आहोत. आमची टूर ही खूप मोठी आहे. आत्ताच तर पुढे 2 दिवस झालेत. सो बरेच दिवस तुम्हाला इकडचे ब्लॉग्स बघायला मिळतील. आम्ही नुसते फिरत नाही आहोत, तर काही गोष्टींचं प्लॅनिंग सुद्धा करतोय. कदाचित सिंधुद्योगचे प्रोडक्ट्स तुम्हाला युरोपमध्ये दिसू शकतात, असं काहीतरी असू शकतं. एनिवेज आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.